नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे एक्सेल ट्युशन विथ दीपालीमध्ये। त्यानंतर आज आपण शिकणार आहोत सॅलरी चार्ट कसा रेडी करायचा, आणि तो पण मंथ वाईज कसे कॅल्क्युलेशन असेल, किती डिवाइड असेल, किती प्लस किती मायनस, सगळ्या वजा बाकी आपण ह्याच्यात शिकणार आहोत। तर व्हिडिओ ध्यान देऊन बघा। अगर नाही समजले तर कॉमेंट बॉक्समध्ये मेसेजही करा, त्यांचे रिप्लायही तुम्हाला मिळले जातील। बऱ्याच ठिकाणी अशी शीट नसते, वेगवेगळी शीट असते, तर काही टिप्स हवे असतील या मग काही इश्यूज असतील देन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता। मी माझ्या इथून प्रश्नांचे उत्तर द्यायचे नक्की प्रयत्न करेन। तर मग आपण स्टार्ट करूया। फर्स्ट तुम्हाला ना असा एक चार्ट क्रिएट करून ठेवायचा आहे। हा तुम्ही दर महिन्यामध्ये करू शकता किंवा हाच कॉपी पेस्ट करून एव्हरी मंथचं करू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथे सॅलरी तर सेम राहणार आहे, डेट चेंज होणार, प्रेझेंट डेट चेंज होणार, ॲब्सेंट डेट चेंज होणार, लेट मार्क चेंज होणार, बाकी PF सेम राहणार आहे, टॅक्सेस पण सेम राहणार आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचा एक चार्ट क्रिएट करून घ्यायचा आहे। फर्स्ट ऑफ ऑल हा चार्ट क्लिअर झाला, तुम्ही इन हँड सॅलरीचे इथे सम्स यूज करणार आहात। सम्स यूज केल्यानंतर तुम्हाला सिम्पली हा कॉपी करून नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारी टाकायचं आहे। देन वरती फेब्रुवारीमध्ये किती डेज आहेत, तो इम्प्लॉय किती दिवस प्रेझेंट होता, ॲब्सेंट होता, तुम्हाला बुकमधून पाहून इथे अपडेट करायचं आहे। तर हे खूप इझी प्रोसेस आहे। आज मी तुम्हाला एक्सेल शीटमध्ये कशी सॅलरी कॅल्क्युलेट केली जाते, कशी बनवली जाते हे शिकवणार आहे साध्या सोप्या पद्धतीत। तर मग व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा टिप्स मी तुमच्याकडे पुन्हा घेऊन येऊ शकू। ठीक आहे, तर एक्सेल शीट असे क्रिएट असेल आपल्याकडे। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, माऊस आपल्याला ठेवायचं इन हँड सॅलरीच्या इथे देन प्लेस करायचं आहे इक्वल प्रेस केल्यानंतर आपल्याला सॅलरी उचलायची आहे। सगळ्यात मेन म्हणजे सॅलरी उचलायची आहे। त्याच्यानंतर इथे ना भागिले करायचं आहे आपल्याला। ठीक आहे, भागिले म्हणजे डेज किती होते, 31st मंथ होता त्यावेळीस, मग 31st घेतो आहे। त्याच्यानंतर आपण इंटू प्रेस करणार आहोत, किती दिवस तो एम्प्लॉई प्रेझेंट होतात ते। इंटू प्रेझेंट केल्यानंतर आपण तिथे मायनसचं कॉलम्स यूज करून त्याच्यामध्ये ॲब्सेंट किती होतात ते काउंट करतो। अगर तो लेट मार्क असेल तर -1 पण येणार आहे तिथे, 3 लेट मार्क जसं मी सांगितलं। नसेल तर आपण -PF करू त्याचा, जी पण अमाऊंट असेल, जशी इथे 1800 तशी तुमची जास्तही असू शकते। त्याच्यानंतर पुन्हा मायनस क्लिक केल्यानंतर आपण इथे 200 करू, जे टॅक्स आहेत, प्रोफेशनल टॅक्स म्हटलं जातं। त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इंटर करायचं आहे, काहीच एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला सॅलरी समोर आलेली आहे, ह्यालाच कॉपी करायचं आहे, बरोबर तर खाली ओढायचं आहे, म्हणजे सॅलरी ऑटोमॅटिकली सगळ्या एम्प्लॉयची येणार। खूप सोपी पद्धत आहे, खूप सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, खूप सिम्पल फॉर्म्युलाज आहे। तुम्ही काही न करता फक्त एक सम यूज करता तुम्ही सॅलरी काढू शकता। सेम कॉपी करून नेक्स्ट मंथ करू शकता। इझी वे आहे, जास्त वेळही लागणार नाही ह्याच्यामध्ये। आणि बरेच जण काही वर्किंग असतात ज्यांना काही आयडिया नसते की ह्या गोष्टीसाठी कुठला फॉर्म्युला यूज केला जातो आणि कुठला नाही। तर अगर तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला हवा असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला पिंग करा की तुम्हाला काय गोष्टी रिलेटेड फॉर्म्युलाज हवे, म्हणजे मी त्याच्यावरही तुम्हाला व्हिडिओ घेऊन येऊ शकते, म्हणजे ती व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल तुमच्या वर्कसाठी। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि अशाच युनिक टिप्ससाठी फॉलो करा एक्सेल ट्युशन विथ दीपालीला। थँक्यू सो मच।